चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जागी संत जन तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप तुम्ही संत माय बाप सुंदर
आवडे निरंतर हेची दान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुका म्हणे माझे हिची सर्व सुख हो तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हिची सर्व सुख तुका म्हणे माझे हिची सर्व सुख तुका म्हणे माझे हिची सर्व सुख हो तुका म्हणे माझे हिची सर्व सुख हो तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हिची सर्व सुख तुका म्हणे माझे हिची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हिची सर्व सुख हो पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना
गळा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेची दान तुळसी हार गळा कासे पितांबर हो तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची दान आवडे निरंतर हेच ध्यान हेच ध्यान आवडे निरंतर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर बारक माये 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 हरे विठोबार कोमाई हरे विठोबार नाम रामकृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी 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 विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधनी विठ्ठल विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा
नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बाजे भा
तेव्हा माय बापा सोडविना बंधू पाठीची बहिणा शेजेची कामिनी दूर राहे शेजेची कामिनी दूर राहे शेजेची कामिनी दूर राहे सोडविना बंधू पाठीची बहीण शेतीची कामिन दूर राही शेतीची कामिन दूर राही शेतीची कामिन दूर राही काळाची हे बुडी पडेल बाजेवा काळाची उडी पडेल बाजेवा काळाची हे बुडी पडेल बाजेवा सोडवी नाते भा माय बापा सोडवे नाते भा माय बापा सोडवे नाते भा माय बापा काळाची उडी पडेल बाजेवा सोडवी ना तेव्हा माय बापा ना तेव्हा माय बापा सोडवी ना तेव्हा माय बापा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली आणि कसोयरी भली भली आणि कसोयरी भली भली सोडविना राजा देशीचा चौधारी आणि सोयरी भले भले आणि सोयरी भले भले आणि सोयरी भले भले काळाची हे बुडी पडेल बाजेवा उडी पडेल बाजेवा काळाची हे बुडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची उडी पडेल बाजेवा सोडवी ना तेव्हा माय बापा सोडविना तेव्हा माय बापा सोडविना तेव्हा माय बापा का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या एका चक्र पाणी वाचून या एका चक्र पाणी वाचून या का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या एका चक्र पाणी वाचून या एका चक्र पाणी वाचून या काळाची हे बुडी पडेल बाजेवा ती पडेल बाजेवा काळाची हे बुडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमार विठोबार कुमार कुमारी कुमार 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 कुमार
नको म्हणा गुंतू माझ्या जाळी नको नको मैना कुंत माया जाळी नको नको मैना कुंत माया जाळी काळ आला जवळी राजाच्या
पश्चिमनाथ महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की
जय सब संतन की पुंडलिका नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची ही उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणिक सोयरी भली भली तुका म्हणे तुझ सोडविना कोण एका चक्रवा पाणी वाचुनिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरी चरण संतारिया सरी चरण संतारिया सरी चरण संतारिया त्यांच्या कृपा जाणे कसे चाली त्यांच्या कृपा जाणे कसे चाली महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातृ मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया प्रस्तुत आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील आहे, पण तरीसुद्धा गायकांनी एक चरण त्याच्यामध्ये घेतलं. सोडविना बंधू परंतु परंतु वारकरी संप्रदायाला प्रमाण गाथा आहे आणि गाथ्यामध्ये केवळ 4 चरणाचा अभंग आहे आणि म्हणून तो आज 4 चरणाचा अभंग आजच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपल्या या कीर्तनामध्ये घेतला आहे. विठ्ठल 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 कैलासवासी धोंडीराम सोनवणे यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आमचे मित्र डॉक्टर संजय सोनवणे यांचे वडील आणि संजय भाऊंनी दिलेलं निमंत्रण आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ या ठिकाणी झाला. संजय भाऊंनी मला सांगितलं की 9:30ला कीर्तन चालू होईल. म्हणलं होतच नाही, नाही तर भारत खूप पुढे गेला असता. आणि मला लागली वेळ पाळायची सवय, त्याच्यामुळे मी मिनिटावर चालतो. मला ती सवय आहे. एका मिनिटामध्ये आपण वेळेला किती महत्त्व आहे ते पाहू आणि मग पुढे जाऊ. बघा मंडळी, 365 दिवसाचा जो कालावधी आहे त्याला आपण 1 वर्ष म्हणतो. या 1 वर्षाच्या वेळेला महत्त्व किती आहे ते 10वी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा, म्हणजे 1 वर्षाच्या वेळेचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. 1 वर्षानंतर आपण 1 महिन्याचं पाहू,
आपल्या अल्पशा आयुष्यामध्ये एका महिन्याच्या वेळेला महत्व किती आहे ते 8व्या महिन्यामध्ये बाळंतीण होणाऱ्या महिलेला विचारा, म्हणजे एका महिन्याच्या वेळेचं महत्व आपल्या लक्षात येईल. एका महिन्यानंतर आपण एका आठवड्याचं पाहू. एका आठवड्याच्या वेळेला महत्व किती आहे ते एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, म्हणजे आठवड्याच्या वेळेचं महत्व आपल्या लक्षात येईल. एका आठवड्यानंतर आपण एका दिवसाचं पाहू. अरे दिवसभर काबाड कष्ट करणारा तो मजूर पहा आणि संध्याकाळी मात्र त्याला मजुरी मिळत नाही. त्या मजुराला विचारा एका दिवसाच्या वेळेला महत्व किती आहे. एका दिवसानंतर आपण एका तासाचं पाहू. 1 तास आपला मृत्यू पुढे ढकलण्यासाठी राजा सिकंदरनं आपलं अर्धराज्य देऊ केलं. त्याच राजा सिकंदरला विचारा एका तासाच्या वेळेला महत्व किती आहे. एका तासानंतर आपण एका मिनिटाचं पाहू की ज्या वेळेला अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत कोसळली आणि ती इमारत कोसळण्याच्या बरोबर 1 मिनिट तो इसम त्या इमारतीच्या बाहेर पडला. त्याला विचारा एका मिनिटाच्या वेळेला महत्व किती आहे. एका मिनिटानंतर आपण एका सेकंदाचं पाहू की धावणारा धावपटू आहे आणि धावता धावता केवळ एका सेकंदाने मागे पडला म्हणून सुवर्ण पदक जिंकू शकला नाही. त्या धावपटूला विचारा एका सेकंदाच्या वेळेला महत्व किती आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की इतरावरती टीका करण्यासाठी जो वेळ आपण खर्च करतो ना तोच स्वतःच्या सुधारणेसाठी खर्च करा. मग इतरावरती टीका करायला वेळच राहणार नाही आणि मी सुद्धा तुमचा आता अधिक वेळ घेणार नाही. म्हणून संजीव भाऊ मी नेहमी म्हणत असतो, आय नो व्हेरी वेल टाइम इज मनी बट बेटर दॅन टाइम इज व्हॅल्यू. विठ्ठल विठ्ठल मंडळी, आपला जो दररोजचा जो प्रवास आहे ना, माणूस दिवसेंदिवस जी वाटचाल करतो ती मृत्यूला जवळ करण्यासाठी. दिवसेंदिवस आपली जी वाटचाल चालू आहे ती मृत्यूकडे जाण्यासाठीच आहे. जन्म झाला, खाटीवर आला, तो ताटीवर जाणार आहे. बारसं झालं, लग्न झाला किंवा नाही झाला, लग्नाचा बँड बाजा वाजला असेल किंवा नसेल, मात्र त्याचा बोंबल बाजा ठरलेला आहे, त्याच्यात बदल नाही. सोपं सांगू का आणखी, जन्मरूपी पहाडापासून उगम पावणारी नदी, परत ऐका, जन्मरूपी पहाडापासून उगम पावणारी नदी जाऊन मिळाली त्या मरणरूपी समुद्राला. आयुष्य त्या नदीतलं पाणी आहे आणि सुख आणि दुःख त्या नदीचे 2 काठ आहेत. माणूस जगला किती यापेक्षा जगला कसा याला खूप महत्व आहे. हो, एकानं घर बांधलं आणि गेला पत्रकाराकडे. पत्रकाराला म्हणतोय, मी घर बांधलं म्हणे, चांगली गोष्ट आहे म्हणे, दरवाजे लावले, 9 खिडक्या घराला ठेवल्या म्हणे, बरं चांगली गोष्ट आहे म्हणे. मग बातमी छापायची म्हणे मले, अभि घर तर कोणी बांधतं म्हणे, त्याला काय म्हणे, त्याच्यात काय वेगळं. ते म्हणे नाही, घराला 9 खिडक्या होत्या आणि एका खिडकीतून वारं आलं आणि दुसऱ्या खिडकीतून गेलं म्हणे. ते अभ्य सोपं आहे ना म्हणे, इकडून वारं आलं तर तिकडं जाणारच आहे ना. तसं आपल्या देहाला 9 छिद्र असून सुद्धा कुठल्या तरी एका छिद्रातून प्राणवायू जातो. पण 9 छिद्र असून सुद्धा 90 वर्ष टिकला म्हणजे टिकवणारा कोणीतरी आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येकानं 2 गोष्टी आयुष्यामध्ये कधी विसरायच्या नाही. एक आपला मृत्यू आणि दुसरा तो परमेश्वर. आम्ही संजय भाऊ सगळं आठवतो, मात्र त्या देवालाच विसरून जातो. देवाला विसरतो. एखादा दिवस जर तो आपल्याला असा डुचणा देऊन जागा करायला विसरला तर नातेवाईक मंडळी काय करतील? 5 मन सरपण, सुतळी, बांबू, नातेवाईक बोलवणं. हां, हे 5-7 मन त्याच्या वजनावर येते परत. याला जीवन म्हणतात. म्हणजे इधर कोई रो रहा तो उधर कोई गा रहा. आपल्याला दिवसभर पहा, दिवसातून कधी ना कधी आपल्याला चित्र एक दिसतं पाहायला मिळतं.
सकाळी रस्त्यावरून नवरदेव मिरवत चाललाय, चांगला डीजेचा आवाज आहे, लहान लहान पोट्टी नाचतायत. आणि संध्याकाळी मात्र त्याच रस्त्यावरून पुन्हा चौघांनी खांद्यावर धरलंय, पाचव्यानं शिकळी धरली, बाकीचा समाज रडतोय. हेच चित्र काहीशा फरकानं आपल्याला पाहायला मिळतं. मग आपण जन्माला का आलो या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. माणसं जगतात, का जगतात हेच कळत नाही. हो ना, ते देवाला विसरून जातात हो सहज. काय तर रस्त्यावरून चालताना मंदिर लागलं ना, गाडीवरून चालूच फ्लाइंग किस देतात त्या देवाला. हो, काय ते देवाची द्वारी उभा क्षणभरी येते. मग त्या देवाला आपण आठवण करायला नको का? कारण तो प्रत्येक श्वासा गणिक आपल्याला भेटत असतो. दिवसभरात प्रत्येक मनुष्य 21,600 श्वास घेतो. प्रत्येक श्वासा गणिक तो भेटत असतो. माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील पहिल्या ओवीमध्ये म्हणतात, तरी अवधान एकले दिजे. माऊली म्हणतात अवधान म्हणजे लक्ष. तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे. अरे लोकाला विश्वास बसावा म्हणून माऊली छातीला हात लावून सांगतात की हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. प्रत्येक श्वासा गणिक देव आपल्याला भेटत असतो. अनेक लोक खूप जातात, 12 ज्योतिर्लिंगाला जातील, 4 धामाला जातील, पण तिथं गेल्यानंतर महाराज दिवसातून 10-12 फोन तर घरच्याला करते ती गेलेला माणूस. काही जण आंघोळ करते तर आंघोळ करताना गाणं म्हणतात. म्हणजे आंघोळ करतो का गाणं म्हणतो. ध्यान हे करायची गोष्टच नाहीये खरे मध्ये. साधू ऋषी मुनी जे आपल्याला अशा ध्यानाच्या अवस्थेत दिसतात ना, तो त्यांचा अभ्यास आहे, अभ्यास. ध्यान म्हणजे आता जर कीर्तन चालू आहे तर तुमचं लक्ष प्रत्येक शब्दाकडे असावं. नाही तर ध्यान इकडे कीर्तन चाललंय आणि इकडे मोबाईलचं चाललंय, असं होऊ शकतच नाही. मग दिवसभर तिकडे काशीला जाऊ, तिकडं जगन्नाथपुरीला जाऊ, कुठे जाऊ, दिवसभरातून 10-12 फोन घरच्याला करते म्हणतं. गाय येली का म्हणतं, किरणाची उधारी आली का म्हणतो, पाहुण्याला 50,000 दिले होते आणून दिले का म्हणतो. 15-20 फोन तर घरच्याला करते. मग त्याला चांगलं माहिती आहे की घोडेगावातून हा तिकडं गेलेला, हा फक्त पर्यटनासाठी गेलेला आहे, पुन्हा इकडे येणंच आहे. तसं आपण का विसरून जातो की तिथून आपण जे इथे आलो फक्त पर्यटनासाठी आलोय, कायमस्वरूपी नाही. मग दिवसातून एखादा फोन त्याला करायला नको का? मग त्याला फोन करायला काय लागते? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण 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 हरी जय जय रामकृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. म्हणून देवाला दिवसातून आठवावा. तर संजीव भाऊ डॉक्टर आहे, तरी आध्यात्मिक आहे. डॉक्टर नाही तर शक्यतो डॉक्टर लोक देवाला मानित नाही. पण आमच्या विद्यापीठचे कुलगुरू होते मागे विश्वनाथ साहेब, त्यांच्यासाठी मी नांदेडहून रात्रीचा परत आलो, परत त्यांचं व्याख्यान करून 12 वाजता निघून परत लातूरला गेले. आमचे बाळूलागे तिकडून तिकडे गेले, मला यावंच लागलं इकडं. आणि समोर संजय भाऊ सगळे MSc BSc वालेच पोट्टे. एक पोट्ट उभं राहिलं ना, मला म्हणतो हॅलो महाराजजी, वी डोंट नो गॉड. अभि आम्हाला आमच्या अध्यात्मामध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय, तुमच्या सायन्समध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनचं काय कार्य आहे म्हणे तेच आहे.
जनरेशन, ऑपरेशन आणि डिस्युलेशन, GOD गॉड. पण तो गॉड कसा घ्यावा आपण आत्ताच्या याच्यामध्ये? गो ऑन ड्युटी, कर्म ही पूजा आहे, मात्र ते कर्म प्रामाणिकपणाचं असावं. याला जोडून माऊलींची उवी येते, तया सर्वात्मका ईश्वरा, तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्मे कुसुमांची वीरा, पूजा केली हो या पारा तोषा लागे. जे जे कर्म भगवंतानं, देवानं, अल्लानं, गॉडनं, निसर्गानं, सुप्रीम पॉवरनं जे आपल्याला दिलंय ना, त्या कर्माशी फक्त प्रामाणिक राहावं. हो, पाट्या टाकून हे होत नाही ते. म्हणून मी अगोदरच सांगितलंय, माणूस जगला किती यापेक्षा जगला कसा याला महत्व आहे. मी अगोदर बोललो ना, 90 वर्ष जगतो. 90 वर्ष जगून म्हणजे 9 छिद्र असून सुद्धा 90 वर्ष जगला म्हणजे जगवणारा कोणीतरी आहे. मरायला काय लागतंय? चौकामध्ये आला, इकडून ट्रॅक्टर, इकडून गाडी, इकडून ट्रक काहीतरी आलं, त्याच्यामध्ये अडकला म्हणजे मेला. चाले हे शरीर कुणाची ये सत्ते, कोण बोलवितो हरिविना. म्हणून तुकाराम महाराज म्हणले,